वानखेडे स्टेडियमवर परवा म्हणजे दिनांक 5 मार्च 2026 रोजी एक असा सामना पाहावयास मिळाला जो क्रिकेटच्या इतिहासात कायमचा कोरला जाईल। भारताने उभारलेला 254 धावाचा महाकाय डोंगर आणि पाठलाग करताना पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळलेली इंग्लंडची फलंदाजी पाहता हा सामना एकतर्फी होईल असेच वाटले होते। पण याच वेळी एक 22 वर्षाचा तरुण मैदानात आला आणि त्याने संपूर्ण स्टेडियमचा श्वास रोखून धरला। तो तरुण म्हणजे जेकब बेथल। गडी एकटा नडला आणि लढलाही ही म्हण काल त्याने अक्षरशः सार्थ ठरवली। एकीकडे संघाचे दिग्गज फलंदाज एका पाठोपाठ एक तंबूत परतत होते। पराभव अगदी डोळ्यासमोर दिसत होता, पण बेथलने मात्र हार मानण्यास स्पष्ट नकार दिला। 48 चेंडू, 105 धावा, 8 चौकार आणि 7 गगनभेदी षटकार त्याची ही खेळी केवळ आकडेवारी नव्हती, तर ती एका योद्ध्याची गर्जना होती। ज्या भारतीय चाहत्यांनी सुरुवातीला त्याच्या विकेटसाठी प्रार्थना केली होती, तेच चाहते काही वेळातच त्याच्या जिद्दीला सलाम करत प्रत्येक फटक्यावर टाळ्या वाजू लागले होते। अवघ्या 19 चेंडूत त्याने ठोकलेलं अर्धशतक त्याच्या अफाट आत्मविश्वासाची आणि संघर्षाची साक्ष देत होतं। दडपणाच्या क्षणातही तो एखाद्या अनुभवी खेळाडूसारखा भारतीय गोलंदाजाचा सामना करत होता। पण क्रिकेटचा खेळ हा कधी कधी खूप क्रूर असतो। विजयाच्या उंबरठ्यावर असताना एकाकी झुंज देणारा हा तरुण योद्धा अखेर थकला। इंग्लंडचा संघ 246 धावांवर थांबला आणि केवळ 7 धावांनी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। जेकब जेव्हा बाद होऊन जड पावलांनी पॅव्हेलियनकडे परतत होता, तेव्हा त्याच्या डोळ्यातील निराशा आणि चेहऱ्यावरील थकवा लपून राहिला नाही। तो अतूट शब्दांनी त्याच्या चेहऱ्यावर अबोलपणे दिसत होता, पण स्टेडियममधील प्रत्येक क्रिकेट चाहता आपल्या जागेवर उभा राहून स्टँडिंग ओव्हेशन त्या पराभूत वीरासाठी टाळ्या वाजवत होता। भारताने सामना नक्कीच जिंकला, पण जेकब बेथलनं करोडो भारतीयांची आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांची मनं जिंकली। विजयापेक्षा कधी कधी दिलेला लढा हा सगळ्यात मोठा असतो, हेच या 22 वर्षीय खेळाडूने दाखवून दिले होते। आणि हीच ती 5 मार्चची वादळी रात्र आणि जेकबची ती एकाकी झुंज क्रिकेट विश्व कधीच विसरणार नाही।